फूड सेक्टर मधला बिझनेस असता, फूड सेक्टर मधला बिझनेस असता तर आम्हाला बंद ठेवायला लागलं नसतं. कारण की फूड हे असं सेक्टर आहे की काही झालं तरी तुम्हाला कंटिन्यू करायचंच आहे. त्याच्यामुळे देर इज नो लॉस इन फूड सेक्टर इफ यू आर गिव्हिंग अ प्रोडक्ट ॲट अफोर्डेबल प्राइस अँड इट इज हॅव्हिंग बेस्ट क्वालिटी. क्वालिटी जर तुमची चांगली असेल आणि प्राइस अफोर्डेबल असेल तर फूड सेक्टरमध्ये तुम्हाला कोण रोखणार नाहीये. 100% तुम्हाला बऱ्याच एन नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तुम्ही तुमच्या घरी जरी बघितलं तरी तुम्हाला 10 नीड्स लगेच जाणून येतील की ह्या गोष्टीची गरज आहे, ह्या गोष्टी मला अडचण येते, हे गोष्ट आपण करू शकतो. तर रेझिंग कॅपिटल हे झालं पैसे कसे गोळा करायचे मार्केटमधून, ते मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं आहे. तुमची आयडिया युनिक असली पाहिजे, तुमचा अभ्यास खोल झाला पाहिजे, मार्केट स्टडी तुमचा चांगला पाहिजे, मार्केटला लोकांना अट्रॅक्ट होईल असं पॅकेजिंग तुम्ही डेव्हलप केलं पाहिजे आणि मार्केटिंग म्हणजे ॲडव्हर्टायझिंग वगैरे जे काय गोष्टी आहेत त्या तशा प्रकारे केल्या पाहिजे. नंतर आहे स्टार्टअप. आता आले तुमच्याकडे पैसे तर तुम्ही ते स्टार्टअप उभारण्याची प्रोसेस चालू केली पाहिजे. स्टार्टअप एखादा उभारताना तुम्हाला काय वाटतं, काय गोष्टी इम्पॉर्टंट असतील? स्टार्टअप उभारताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे डेडिकेशन. डेडिकेशन नंतर पेशन्स आणि परसिव्हरन्स. डेडिकेशन काय पाहिजे की बाबा मला हे करायचंच आहे. म्हणजे आज तुम्हाला वाटतंय मला बिझनेस करायचा आहे, तुम्हाला घरातल्यांनी चला दिले पण 5 लाख रुपये, तुम्ही उद्या एखादा कॅफे टाकला साताऱ्यात की फूड मधला मला बिझनेस करायचा आहे, 5 लाख रुपये माझ्याकडे आलेले आहेत, मी कॅफे टाकला, धूमधाम मध्ये त्याची ओपनिंग केली, कॅफे तुमचा सुरू झाला. 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, 4 महिने, 5 महिने, 6 महिने तुमचा कॅफे खूप जोरात चालतोय. कारण की नवीन आहे, नवीन ॲम्बियन्स आहे, लोक तुमच्याकडे येत आहेत, मेनू नवीन आहे, खातायत तुमच्याकडे आणि फोटो वगैरे काढतायत, जात आहेत. एक 6 महिन्यानंतर कॅफे तुमचा जुना झालाय, तुमच्या कॅफेला कोण येत नाहीये आधीसारखं गिराईक. तर तुम्ही का येत नाहीये हे जाणून घ्यायला पाहिजे. तुमचा मेनू सेम होतोय, इंटेरियर सेम आहे, लोक 100% कमी होणार आहेत. कारण की लोकांना दुसरा कुठला तरी सेम तुमच्यासारखी केस झालेली असणार आहे, कोणीतरी दुसरीकडे चालू केलेली असणार आहे सेम गोष्ट विथ न्यू इंटेरियर्स. मग लोकांना फोटो काढायसाठीच जायचंय तर ते तिकडे जाणार. मग तुम्ही त्यांना काय करू शकता तुमच्याकडे अट्रॅक्ट करायला? तुम्ही ऑफर्स दिल्या पाहिजेत त्यांना, स्पेशल एक एक दिवशी मेनू वेगळा वेगळा ठेवला पाहिजे, कंटिन्युअसली चेंजिंग, कंटिन्युअसली इव्हॉल्विंग अशी प्रोसेस ठेवली पाहिजे. तर तुमचा कस्टमर सॅटिस्फाईड राहणार आहे, हॅप्पी राहणार आहे, तुमच्याकडे परत परत व्हिजिट करणार आहे. आणि हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे सर्व्हिस. तुम्ही जेवढी चांगली सर्व्हिस द्याल लोकांना तेवढं समोरचा येणारा व्यक्ती त्याला तुम्ही राजा आहे असं जर ट्रीट फील करून दिलं तर तो 100% तुमच्याकडेच येणार आहे. कारण दुसरीकडे त्याला कुठे तो फील भेटत नसतो. त्याच्यामुळे भलेही 5 पैसे जास्त जाऊ दे पण तुम्ही सर्व्हिस चांगली देत असाल तर कस्टमर तुमच्याकडे रिपीट येणारच आहे. तर असंच आहे, परसिव्हरन्स पाहिजे. एखादी गोष्ट सारखी नवीन कशी करता आली पाहिजे, नवीन काय त्याच्यात केलं पाहिजे, असं हे गोष्ट खूप महत्वाची आहे. नंतर पेशन्स. पेशन्स ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे बिझनेसमध्ये. आता पेशन्स कसे गरजेचे आहेत? पेशन्स या पॉइंटनी गरजेचे आहेत की तुम्हाला रोज प्रॉफिट होतच नाही. प्रॉफिट हा होत असतो, लॉस हा होत असतो. तुम्हाला दोघांचा एक बॅलन्स काढून कसा प्रॉफिट होतोय असं हा पॉइंट फाइंड आउट करणं महत्वाचं असतं. आता कॅफेचा विषय काढलेला तर कॅफेवरूनच तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. पेशन्स तर आहे पण मेन बिझनेसमध्ये एक फॅक्टर कसा राहतो की तुमचा कॅफे चालू आहे, तुम्हाला कॅफेला रोज 10,000 रुपयाचा धंदा होतोय आणि सगळे एक्सपेन्सेस जाऊन तुम्हाला दिवसाला 3-1 हजारचा प्रॉफिट होतोय. आता दिवसाला तुम्हाला 3,000चा प्रॉफिट होतोय, ह्याच्यात तुम्ही सॅटिस्फाईड आहात, तुमच्या बऱ्याच गोष्टी चालू आहेत. एक दिवस असा येणार आहे की अचानक तुमचा धंदा 15,000 होणार आहे आणि तुम्हाला 5,000चा प्रॉफिट व्हायला सुरू होणार आहे.
तो 5,000चा प्रॉफिट कंटिन्युअस तुम्हाला 4-5 दिवस झाला आणि नंतर परत तुमचं 3,000 रुपये किंवा इनफॅक्ट 3 पेक्षा कमी झालं, तर तुम्ही रडत बसून चालणार नाहीये की बाबा मला 5,000 होत होता आणि आता माझा धंदा कमी आलाय, आता मी काय करू, मला झेपतच नाहीये, असं नाही. तर तुम्ही रिव्हर्स कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे की तुम्हाला एकेकाळी 3,000 प्रॉफिट होत होता, त्यावेळेस तुम्ही सॅटिस्फाईड होता बिझनेसमध्ये, अचानक तुम्हाला 5,000चा झालाय, त्याच्यामुळे उद्यापासून तुम्हाला रोज 5,000चाच व्हायला पाहिजे अशी अपेक्षा ठेवणं खूप चुकीचं आहे. तुम्ही एक त्याच्यातलं ऍव्हरेज काढलं पाहिजे, बॅलन्स शीट तयार केली पाहिजे आणि मग तुम्हाला व्यवस्थित हे होईल की कसं आपण प्रॉफिटमध्ये राहतोय ते. नंतर आहे कुठल्याही बिझनेसमध्ये तुम्हाला ग्रोथ करता आली पाहिजे. म्हणजे आज तुम्ही फूड इंडस्ट्री टाकली, आज तुम्ही 3 वर्षानंतर एक 2 करोडचा टर्नओव्हर तुम्ही हासिल केलेला आहे. 2 करोडचा टर्नओव्हर तुम्ही 3 वर्षांनंतर जेव्हा हासिल केलेला आहे, तो अजून 5 वर्षांनी जेव्हा हे करू तेव्हा तो 100% वाढलेला असावा. कारण की काय होतं, मार्केटचे प्राइजेस वाढत जातात, महागाई वाढत जाते. तर आज तुमचा सेल होतोय तेवढाच सेल तुमचा 2 वर्षांनी पण होत असेल तर तुम्ही कुठेतरी चुकताय. तुम्हाला नेगेटिव्ह ग्राफ जरी जाणवत नसेल तरी पण ग्रोथ नाहीये हे पण एक निगेटिव्ह पॉइंटच आहे कुठल्याही बिझनेसमध्ये, ते तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. तुम्ही बऱ्याच मोठ्या मोठ्या कंपन्या बघितल्या असतील ज्या की न अपडेट झाल्यामुळे लॉस मध्ये गेलेल्या आहेत. तर तसं न करता कंटिन्युअस अपडेट तुम्ही राहिलं पाहिजे आणि आपल्याला ग्रोथ कशी करता येईल बिझनेसमध्ये ते जाणून घेतलं पाहिजे. ग्रोथ झाल्यानंतर तुम्हाला हॅलो, ग्रोथ तुमची जेव्हा झाली तेव्हा ग्रोथ झाल्यानंतर ठराविक अमाऊंट तुम्ही फ्युचर इन्व्हेस्टमेंटसाठी सुद्धा रिझर्व्ह ठेवली पाहिजे. म्हणजे आज जर तुम्ही मशीन घेतली तर 4 वर्षानंतर ती मशीन तुम्हाला परत नवीन घ्यायची आहे, त्याच्यासाठी त्या मशीनसाठी लागणारं तुम्ही एक साईडला सेव्हिंग्स वगैरे ठेवलं पाहिजे. ही सुद्धा एक सेव्हिंग्स ही सुद्धा एक मोठा फॅक्टर आहे फूड बिझनेसमध्ये, इनफॅक्ट कुठल्याही बिझनेसमधलं, फूडच असं नाही. तर बऱ्यापैकी मी बोललेलो आहे, आता येस. अजून तुम्हाला देर काय आर फ्यू काय क्वेश्चन्स फ्रॉम द स्टुडंट्स विच वी हॅव ऑलरेडी कलेक्टेड. विद्यार्थ्यांचे काही प्रश्न आहेत ओके, जे ऑलरेडी आम्ही थोडे घेऊन ठेवलेत. तर मी येस पहिल्यांदा येस ते येस विचारेन आणि मग आपण विद्यार्थ्यांना संधी देऊयात त्यांचे प्रश्न विचारायला. सर, शुअर सर, शुअर, नो इश्यूज. हा, आता सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न होता की ज्यावेळी आपण एखादी हां, फूड प्रोसेसिंग किंवा एखादं फूडचं प्रोडक्ट लॉन्च करतो मार्केटमध्ये, तर त्याच्या बरोबर. मॅन्युफॅक्चरिंगसाठी काही एज्युकेशनल क्वालिफिकेशनची अट आहे का? आता फूड प्रोसेसिंगसाठी एज्युकेशनलची अट अशी आहे की तुमच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये एक तरी फूड टेक्निशियन हवा. मग असं काय नाही, नॉट नेसेसरी की ओनरच फूड टेक्नॉलॉजिस्ट पाहिजे किंवा काही, तुम्ही एखादा टेक्निशियन सुद्धा हायर करू शकता की जो फूड प्रोसेसिंग मध्ये त्याचं नॉलेज आहे, त्याचं ग्रॅज्युएशन किंवा त्याचं मास्टर्स, बॅचलर कुठलं तरी फूड प्रोसेसिंगचं असावं, अशी FSSAI ची नियम आहे. तसंच याच्या लायसन्सिंगसाठी काय काय करावं लागतं? म्हणजे FSSAIच्या लायसन हां, वरती आपण फक्त ओके, ट्रेडिंग करू शकतो का आपल्या ब्रँडचे प्रोडक्ट्स पण विकू शकतो? कसं आहे? सांगतो. Yes. आता FSSAIचं लायसन ह्याचे 3 मेन गोष्टी आहेत. FSSAIचं लायसन 3 प्रकारचे असतं. एक तर म्हणजे रजिस्ट्रेशन असतं, FSSAI रजिस्ट्रेशन, जे की ईच अँड एव्हरी फूड वेंडर किंवा फूड बिझनेससाठी कंपल्सरी आहे. तर रजिस्ट्रेशन कोणाकरता आहे की ज्यांचा इन्कम 12 लाख रुपयाच्या आत आहे वर्षाला, म्हणजे दिवसाला 3,000 रुपयाच्या आतचं टर्नओव्हर आहे. तसंच 12 लाख रुपयाच्या आतला टर्नओव्हर असेल तर तुम्ही नुसतं रजिस्ट्रेशन करू शकता. नंतर येतं स्टेट लायसन. तर मॅन्युफॅक्चरिंग जर तुम्हाला एखादा प्रोडक्ट करून स्टेटमध्ये अख्ख्या विकायचा असेल तर तुम्हाला स्टेट लायसन्सची गरज आहे. आणि नंतर आहे सेंट्रल लायसन्स. तर कुठलंही फूडचं लायसन्स काढताना तुम्हाला ठराविक गोष्टी गरजेच्या आहेत, जसं की ग्रामपंचायतचा नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट पाहिजे. तुम्ही जिथलं लँड आहे तुमचं त्याचं टाउन प्लॅनिंगचं हे पाहिजे,
मॅप वगैरे, परत पाण्याचा रिपोर्ट पाहिजे, कुठलं तुम्ही वॉटर वापरणार आहात तिथलं वॉटरचा रिपोर्ट पाहिजे. बाकी अजून मेन असं लागणार म्हणजे तुम्ही कुठलं प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करणार आहात त्या सगळ्या कॅटेगरीज तुमच्या मेन्शन पाहिजेत. परत प्रोडक्ट इफ्लुएंट हॅलो ट्रीटमेंट काय त्यांना द्यावं लागतं म्हणजे परत तुम्ही निकाली? जर सांगतो. हॅलो हा हा हॅलो हां, तर पहिलं मी माझं संपवतो की तुमचं स्टेट लायसन्स असेल किंवा कुठलंही लायसन्स असेल तर त्यासाठी पाण्याचा हे पाहिजे रिपोर्ट. आता इफ्लुएंट ट्रीटमेंट जसं सर म्हटले तर मॅन्युफॅक्चरिंग तुमचं असेल आणि स्टेटचं जर लायसन्स काढायचं असेल, तुम्ही वॉटरचं कन्झम्पशन तुमचं बऱ्यापैकी असेल तर तुम्हाला इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट बसवणं गरजेचं आहे. तुम्ही तिन्ही गोष्टी तुम्हाला WTP, ETP आणि STP सिवेज ट्रीटमेंट प्लांट पण तुमचं वॉटर कन्झम्पशन किती आहे त्याच्यावर तुम्हाला गव्हर्नमेंट ते सँक्शन करून देतं की तुम्हाला गरजेचं आहे की नाही. तुमचं जर दिवसाला 3000 लिटरच्या वरचं वॉटर कन्झम्पशन असेल तर तुम्हाला ETP बसवणं गरजेचं आहे. आणि लायसन्ससाठी बाकी तुम्हाला फूड प्रोडक्ट जे मॅन्युफॅक्चर करणार आहे त्याचे लेबल्स तयार करायला लागतात. त्या प्रोडक्टचे न्यूट्रिशन व्हॅल्यूज फाइंड आउट करून तुम्हाला लायसन्सच्या आधी सबमिट करायला लागतात. ओके. हा अजून एक प्रश्न आहे याच्याशीच निगडीत की आता हे फूड मॅन्युफॅक्चरिंग संदर्भात आणि जर मला एखाद्या प्रोडक्ट सुरुवातीला घेऊन ट्रेडिंग करायचं असेल तर मला लायसन्स काढायची गरज आहे का नाही? नाही, ट्रेडिंग करायचं असेल तरी तुम्हाला लायसन्स काढायची 100% गरज आहे. ट्रेडिंग करायसाठी तुम्हाला वॉटरचे वगैरे सर्टिफिकेटची गरज नाहीये. तुम्हाला फक्त कुठल्या जागेत करणार आहे ते सिंपल नॉर्म्स आहेत ट्रेडिंग कंप्लायन्स करायसाठी. असतील ते पूर्ण करावे लागतील त्या केसमध्ये. पूर्ण करायला 100%. लायसन्स काढावं लागेल. कुठलाही फूड प्रोडक्ट तुम्ही विदाउट लायसन्स विकू शकतच नाही. इवन तुम्हाला जर लिमलेटच्या गोळ्या जर टोल नाक्यावर विकायच्या असतील किंवा टोल नाक्यावर जुल्या बॉब्या जे काय हे तळलेले प्रोडक्ट्स विकतात त्यांना पण कंपल्सरी फूड लायसन्स असणं गरजेचं आहे. ओके. या व्यतिरिक्त पार्टिसिपंट्सना काही प्रश्न विचारायचे आहेत का? पार्टिसिपंट्स पैकी कोणी जर प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही अनम्यूट करून विचारू शकता किंवा यू कॅन रेज युअर हँड. माझ्याकडे अजून काही प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे आलेले, पण त्यापूर्वी जर पार्टिसिपंट्स पैकी कुणाला काही विचारायचं असेल तर पार्टिसिपंट्स विचारू शकतात. ऑर एल्स तुम्ही दिलेल्या प्रश्नांमधले काही प्रश्न मी अजून विचारेन. ओके. फूड संदर्भातच काही विद्यार्थ्यांचे असे प्रश्न होते की ज्यावेळी आपण एखादा फूड प्रोडक्ट डेव्हलप करतो तर त्याची शेल्फ लाईफ कॅल्क्युलेशन्स कसे करावेत? तर एखादा फूड प्रोडक्ट तुम्ही जेव्हा डेव्हलप करता तर शेल्फ लाईफ कॅल्क्युलेशन्स हे घरी करता येण्यासारखी गोष्ट नाहीये. त्याला तुम्ही प्रॉपर लॅबमध्ये दिलं पाहिजे. लॅबमध्ये त्याचा मायक्रोबियल स्टडी होतो. लॅबमध्ये त्या फूड प्रोडक्टला एक ठराविक ह्युमिडिटी, ठराविक टेम्परेचर चेंज अशा रॅन्डम एन्व्हायरमेंट कंडिशन्सला एक्सपोज केलं जातं. आणि रॅन्डम एन्व्हायरमेंटल कंडिशन्सला जेव्हा त्याला एक्सपोज करतात तेव्हा त्याच्यावर कुठलं मायक्रोबियल फ्लोरा ग्रो होतोय किंवा कुठले चेंजेस होत आहेत, ऑक्सिडेशन किती होतंय फॅटचं, हे ते 5 डेजच्या इंटरव्हलनी चेक करत राहतात आणि नंतर मग तुम्हाला फायनल रिपोर्ट देतात. आता 5 डेजचा इंटरव्हल हा प्रत्येक प्रोडक्टला 5 डेजचा असंच असतो असं नाही. ते प्रत्येक प्रोडक्ट टू प्रोडक्ट व्हॅरी होतो. आता जर तुम्ही एखाद्या लोणचं दिलं तर त्याचं 3 मंथ्स तर ते इन्क्युबेटच करतात आणि आफ्टर 3 मंथ्स तुम्हाला त्याचं ते 10 डेज किंवा 15 डेजनी शेल्फ लाईफ स्टडी करतात. त्याला मॉडिफाईड ॲटमॉस्फिअर एक जनरेट करतात जेणेकरून जे काय वर्षभरात चेंजेस होणार आहेत त्या सगळ्या त्याच्यावर 3 महिन्यातच करतात. त्याला हाय मॉइश्चरला एक्सपोज करतात, हाय हीटला एक्सपोज करतात. अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यावर करून लॅबमध्ये ती गोष्ट केली जाते. एखादी शेल्फ लाईफ फाइंड आउट करू शकतो. ओके, थँक्यू.
पार्टिसिपंट्स पैकी कोणी काही प्रश्न विचारायचा आहे? प्रश्न विचारायचा असला तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता किंवा अनम्यूट करून विचारू शकता डायरेक्टली. ओके. शेवाळे सर. Sir. येस. Yes, okay. Thank you, sir. Okay. So, good evening, one and all. I'm very, on the behalf of Department of Biotechnology, I'm very much thankful to today's resource person, Mr. Yash Ahire, owner and founder of Vignaharta Food Solutions, Satara, and enthusiastic and very active alumni of Department of Biotechnology. Thank you, Yash. You have delivered Thank a very you, sir. nice Thank you, sir. Yeah. So, yes, you have delivered a very nice and informative lecture to our students on entrepreneurial ventures for biotechnology students in food sector. Here, today, Yash has declared to or explains to our students, that is how to start the business, how to select the products, and how to select the locations. Then he has also explained, identified the need of society, and how finalize the price of products. Also, Yash have explained about how to generate the capital. This is very important point regarding to start up the business, that is how to develop the capital or how to develop the funds. And another is very important thing, that is we are not focused on only one product, but there is a very important, that is we have changed to our products like the need of society. Suppose, for example, Yash have started various products like immunity booster, then spices, health bee, etc., according to the need of society during COVID-19. And then another some important criteria in the business or startup, that is advertisement and packaging of the products. And yes, I have also explained there are three important points regarding to the startup, that is dedication, patience, and perseverance. Okay. So thank you, Yash. I hope from your very sparkling lecture, there will be a spark in our students to start up the business. Thank you. I 100% express. sure. Sir, hello. Yes. हा बोला यश. हा यश. सर 2 मिनिटं मला सांगायचं होतं मुलांना. येस. बोला. हॅलो. हा बोला यश, बोला. तर एवढं येस, लेक्चर झालं, सगळं छान झालं. मला असं सगळ्यांना सांगायचं आहे की कोण जेन्युइनली खरोखर फूड बिझनेस स्टार्ट करणार असेल किंवा फूड बिझनेस स्टार्ट करण्यासाठी इच्छुक असेल, तर यू कॅन वॉक टू मी, यू कॅन कॉल मी एनी टाइम. जेन्युइनली जर तुम्हाला खरोखर चालू करायचं असेल तर आय एम रेडी टू हेल्प यू. असं काही नाही की लगेच तुम्हीला बाबा की फीज चालू होतील, कसं मी सरांना कॉन्टॅक्ट करू, असं काही नाहीये. तुम्ही जेन्युइन जर आयडिया असेल आणि खरोखर काम करणार असेल तर तुम्ही कधीही मला अप्रोच व्हा. सर तुम्हाला नंबर शेअर करतीलच. आपण 100% त्या प्रोडक्टवर काम करू, तुमच्या स्टार्टअपच्या आयडियावर 100% काम करू. कधीही तुम्ही ऑफिसला या, आय एम ऑलवेज देअर फॉर यू. थँक्यू. Thank you. I also express my vote of thanks to Dr. P.V. Chavan sir, coordinator entrepreneurship development cell, for his gracious presence and addressing to our students. I also thankful to Mr. S.J. Kohli sir from Department of Zoology and an honorable member of ED cell for gracious presence. I also express my deep sense of gratitude towards Dr. J.J. Chavan sir, coordinator Department of Biotechnology and coordinator IQSC, Vice Chancellor of Science, Satara, and he is president of today's session. Thank you, sir, for
presidential address to this session and clears or inspiration words to about the entrepreneurship and business startup. Thank you. I also express my thanks to all my colleagues from Department of Biotechnology for presence over here. And finally, last but not least, I'm very much thankful to all our students from Department of Biotechnology. And I especially mention here some students were joined here from other YC college like Vivekananda College, Kolhapur. Once again, I am thankful to one and all. And from the permission of President, I declare here the session is over. Thank you. Thank you very much, sir. I have an announcement to made at the end. Now, Department of Biotechnology, on behalf of Department of Biotechnology, who alumni will be conducting similar sessions in every week. Next week, we will be having a session on career opportunities in scientific writing. So I expect that those who are really interested in making their career in scientific writing can join the session. I will share the details of the session on our groups. Thank you. Yes, छान झालं lecture. Thank you, sir. Thank you.